आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. या कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकाबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी, तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश. 1 मार्च 2026 समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 26 फेब्रुवारी रोजी 2026 रोजी अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांच्या मार्फत सन 2025-26 मधील शाळा प्रणालीतील ऑनलाईन थकीत देयकाबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकाद्वारे खासगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कंटेंट्स: थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत सूचना. विविध स्तरावर छाननी सुरू. पेंडिंग सॅलरी बिल्स महाराष्ट्र त्रुटी तातडीने दुरुस्त करून पुन्हा सादर करण्याचे निर्देश. पेंडिंग सॅलरी बिल महाराष्ट्र शाळांनी काय काळजी घ्यावी? थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत सूचना. परिपत्रकानुसार खासगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके विविध मार्गदर्शक तत्वानुसार आणि निश्चित प्रक्रियेनुसार शाळा प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर देयके संबंधित संस्थांकडून शाळा प्रणालीत ऑनलाईन सादर करण्यात आलेले असून त्याची हार्ड कॉपी ऑफलाईन पद्धतीने वेतन पथक माध्यमिक कार्यालयाकडे जमा करण्यात आलेली आहे. विविध स्तरावर छाननी सुरू. प्राप्त झालेल्या देयकाची वेतन पथक कार्यालयाकडून विविध स्तरावर सखोल छाननी केली जात आहे. या छाननी दरम्यान काही प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. अशा प्रकरणामध्ये संबंधित देयके ऑनलाईन प्रणालीतूनच रिजेक्ट करण्यात आलेली असून त्यासमोर कारण स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की त्रुटी तातडीने दुरुस्त करून पुन्हा सादर करण्याचे निर्देश. परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की ज्या देयकामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्यांची आवश्यक पूर्तता करून संबंधित संस्थांनी ती देयके तात्काळ ऑनलाईन फॉरवर्ड करावी. तसेच त्रुटी पूर्ततेची हार्ड कॉपी संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी काय काळजी घ्यावी? शाळा प्रणालीमध्ये नोंदवलेली माहिती अचूक व पूर्ण असल्याची खात्री करावी. रिजेक्ट झालेल्या प्रस्तावातील कारण नीट तपासून आवश्यक दुरुस्ती करावी. ऑनलाईन प्रस्ताव फॉरवर्ड केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी वेळेत कार्यालयात जमा करावी. विलंब टाळण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील थकीत देयकांची प्रक्रिया सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. संबंधित शाळा व्यवस्थापनांनी आणि कार्यालयांनी या सूचनाचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि नक्की तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असे जिल्हावाईज परिपत्रक निघणे सुरू आहे. हे परिपत्रक छत्रपती संभाजीनगरचे 26 फेब्रुवारी 2026 थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितले आहे.